हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 113. जो आपणासी नवे विखो, तो कोण लाहो देखो, जे वाणी न सके चाखो आपण आपे. अर्थात जे आत्मपरब्रह्म स्वतःचाही विषय होत नाही, त्याला इतर कोण कसे पाहू शकेल? जीभ इतर सर्व पदार्थांची चव घेते, तथापि ती स्वतःची चव घेऊ शकत नाही. माऊली दृष्टांत देत आहेत की आपण जिभेने सर्व पदार्थांची चव घेतो, तथापि आपण आपल्याच जिभेची चव घेऊ शकत नाही. तसेच आत्मपरब्रह्म स्वतःचा स्वतः विषय होऊ शकत नाही. यामुळे आत्मपरब्रह्माला इतर कोणी पाहू शकत नाहीत, कारण ज्याने त्याने पाहायचे त्या प्रत्येकात आत्मपरब्रह्म आहे. मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे आहे पण आणि नाही पण या सर्वांच्या पलीकडे असलेले आत्मपरब्रह्म स्वतःच सिद्ध आहे. तीच त्याची सत्य ओळख आहे. ते आहे पण किंवा नाही पण यात अस्तित्वात असल्यामुळे ते जरी कोणाचाही विषय होत नसले तरीही ते त्या पलीकडे आहे. त्यामुळे ते अनुभूतीमधून प्रत्ययास येते. ओवी क्रमांक 114. हे असो नावे रूपे, पुढा सुनी अमुपे, जेथे आलीच वासिपे अविद्या हे. अर्थात अनेक नावरूपांनी अविद्या कितीही मिरवली तरीही ती आत्मपरब्रह्मापुढे यायला घाबरते. सोन्याचे अनेक विविध प्रकारचे दागिने केले जातात. ते विविध प्रकारे अंगावर विविध ठिकाणी मिरविले जातात. त्या त्या ठिकाणी त्यांचा बाज काही निराळाच असतो. तथापि ते जेव्हा वितळविले जातात तेव्हा त्यांची दागिना म्हणून स्वतंत्र ओळख नष्ट होते आणि त्यांचे मूलभूत रूप असलेल्या सोन्यात त्यांचे रूपांतर होते. भौतिक वस्तुजगत अनेक विविध प्रकारे उपलब्ध आहे आणि ते अनेक प्रकारे अनेक ठिकाणी विविध नावांनी मिरवत असते. तथापि त्या वस्तुजगताचा कार्यकाल संपतो तेव्हा त्याचे मूलभूत परम ऊर्जेमध्ये परिवर्तन होते, कारण ते त्याच परम ऊर्जेमधून निर्माण झालेले असते. यास्तव माऊली म्हणतात की अनेक नावरूपाने अविद्या कितीही मिरवत असली तरी ती आत्मपरब्रह्मापुढे यायला घाबरते, कारण ती जेव्हा आत्मपरब्रह्मापुढे येते तेव्हा ती तिच्या मूलभूत आत्मपरब्रह्मात विलीन होते. या घाबरण्यामुळेच येथे सुखदुःख आहे. खरे पाहता असे घाबरण्याचे काहीही कारण नाही. आपले मूलभूत रूप आत्मपरब्रह्म हेच आहे. यास्तव आपण आपले मूलभूत स्वरूप लक्षात घेऊन त्याची जाण ठेवून देहधर्मापुरते भौतिक जीवन जगावे. म्हणजे आपण आपल्या मूलभूत स्वरूपात जगूनही येथील या अविद्येचा, भौतिकाचा उत्तम प्रकारे आस्वाद घेऊ. या योगे आपली सुखदुःखामधून सुटका होईल. आपण त्या पलीकडे जीवन जगू. त्यात परम कैवल्यानंद आहे. ओवी क्रमांक 115. म्हणोनी आपुलेची मुख, पहावयाची भूक, न बाणेमा आणिक केरी घेल. अर्थात आत्मपरब्रह्माला स्वतःलाही पाहण्याची इच्छा नाही, तेथे इतर कोणी त्याचे रूप कसे पाहू शकेल? आपण सजतो, नटतो, साज शृंगार करतो आणि आता असे पालटलेले आपले रूप पाहण्याची आपल्याला फार हौस निर्माण होते. मग आपण आरशासमोर उभे राहतो आणि स्वतःलाच निरखतो. तसे आत्मपरब्रह्माबाबतीत होणे शक्य नाही, कारण त्याचे सदा सर्वदा एकमेव अदृश्य, अरूप, निराकार हेच रूप आहे. यात कालत्रयही बदल होणे अशक्य आहे.
यामुळे माऊली म्हणतात की त्याला स्वतःला पाहण्याची इच्छा नाही. जो स्वतःच स्वतःला दृश्य होत नाही असा हा इतरांना कधीही दृश्य होत नाही. उदाहरणार्थ, एखादा शेवटचा श्वास घेत जेव्हा मृत्यूची वाट पाहत असतो त्यावेळी तेथे असलेले इतरे जन तो जेव्हा शेवटचा श्वास सोडतो तेव्हा त्याच्या देहामधून बाहेर झालेला अंशात्मा पाहू शकत नाहीत. आत्मपरब्रह्म कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कधीही दृश्य करत नाही, कारण त्याच्यात कधीही जराही बदल होत नाही. बदल झाल्याशिवाय पाहण्याची इच्छा होत नाही. यामुळे आत्मपरब्रह्माला केवळ अनुभूतीमधूनच जाणावा लागतो, याला अन्य पर्याय उपलब्ध नाही. ओवी क्रमांक 116. नाडिले जे वादिकोडे आतुची बाहेर सवडे, तैसे निर्णो सुनाथा पडे केला जेथे. अर्थात, वादी कोड्याच्या खेळामध्ये काडी आत अडकते असे वाटते, तथापि ती बाहेर सटकते. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म जाणायला गेल्यास आपले होते. त्या काळात वादी कोडे असा एक जुगार होता. काडीला वादी लपेटून पक्की करायची आणि ती जर तशीच न सटकता राहिली तर पैसे मिळत असत. तथापि तो जुगारी ती काडी बाहेर ओढून काढत असे आणि त्यामुळे पैसे लावणारा हरत असे. माऊली म्हणतात की याचप्रमाणे आत्मपरब्रह्म कितीही विद्वत्ता पाजळून शब्दबद्ध करू पाहिले तरीही ते कधीही त्या शब्दात पकडले जाऊ शकत नाही. त्याला ज्ञानेंद्रियांनी जाणायचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीही तसे जाणले जात नाही. आत्मपरब्रह्म हाती सापडले असे वाटेपर्यंत ते आपल्याला सापडलेले नाही असे लक्षात येते. यासाठी एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे आपण त्या स्वरूप होऊन त्याच्या पकडीत जाऊन अलगद समर्पित व्हायचे. ओवी क्रमांक 117. का मस्तकांत निर्धारिली जो छाया उडो पाहे आपुली, तयाची फाकावली बुद्धी जैसी. अर्थात, आपली नखशिखांत सावली पसरलेली असते. या सावलीला मोजून तेवढी उडी मारून तिला ओलांडायला जाणे म्हणजे माऊली म्हणतात की ते बुद्धी भरकटल्याचे लक्षण आहे. ओवी क्रमांक 118. तैसे टणकोनी सर्वथा हे ते ऐसी व्यवस्था, करी तो चुके हाता वस्तूचा जिये. अर्थात, तसे आवेशाने जे आत्मपरब्रह्माला जाणायचा प्रयत्न करतात ते त्याला चुकतात. आपण आपली सावली ओलांडू शकत नाही, कारण आपण त्यासाठी तेवढ्या लांबीची उडी मारू लागलो की आपल्यासह आपली सावलीही हलते आणि आपल्यासह उडी मारते. माऊली म्हणतात की अशाची बुद्धी भरकटली असे समजावे. याचप्रमाणे आपण जे आहोत ते आपले आपण पाहण्याचा प्रयत्न करणे आहे. त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करू नये, कारण असे करण्यात आपण आत्मपरब्रह्माचे चुकीचे वर्णन करतो. आपण त्याप्रमाणे त्याला चुकीचे जाणतो आणि मग त्याप्रमाणे आपले आयुष्य पूर्णपणे भरकटते. आपण जे आहोत ते तसे जगावे, त्याचा आनंद घ्यावा. आपल्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेचा आस्वाद घ्यावा. समोर सुग्रास अन्न आहे, आपल्याला भूक लागली आहे तर आनंदाने जेवावे हेच श्रेयस्कर असते. त्यावर निबंध कशाकरता लिहायचा? आपण आत्मपरब्रह्म आहोत तर त्याप्रमाणे आपण आचरण करावे. त्याचे वर्णन काय कामाचे? हरिओम.